ओम श्री भैरवनाथाय नमः. बघा, आज काय आहे? गुरुपौर्णिमा. हिला काय म्हणतात? व्यास पौर्णिमा. बघा, पराशर ऋषी ज्या वेळेला यमुनेच्या पाण्यातून चाले होते आणि त्यांना जायचं होतं, तर ती सत्यवती कोळ्याची मुलगी, ती नाव चालवत होती, सुंदर होती. आणि जरी श्री आणि धन आणि सत्ता याच्यापाशी मोठा साधू जरी असला तरी तो काय होतो? मोहित होतो. आणि मग त्याने काय केलं? तिला सांगितलं मला भोग दे. तिनं सांगितलं मी कोळ्याची मुलगी, माझ्या अंगाचा वास येतो. मग त्याने सांगितलं तुझ्या अंगाचा वास नाहीसा होईल. मग तिने सांगितलं मला या पाण्यामध्ये असं वाईट कर्म करता येणार नाही. त्यांनी नावेपासून पाण्यापासून नाव 5 फूट वर धरली, 2 फूट. मग दिवस आहे, त्याने अंधार पाडला. माझं कुमारिक पण नाहीसं होईल, तुझं कुमारिक पण नाहीसं होणार नाही. आणि मग तिला जो मुलगा जन्माला आला तो व्यास. आणि आजचा दिवस म्हणजे त्या व्यासाचा जन्म म्हणून ही गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. गुरु 2 प्रकारचे, सद्गुरू आणि गुरु. आज गुरु घरोघर आहेत. म्हणून गुरु कोण? तुका म्हणे माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू पांडुरंग. आईबाप असतात ना, लेकुराचे हित जाणे माऊलीचे चित्त. त्यांनी त्या याच्या काय अपेक्षा नसती. काय गुरु का काय अपेक्षा नसती. गुरु का अपेक्षा नसती. आणि मग जे ज्ञान त्याला तुला शिकवलं हे ज्ञान तू दुसऱ्याला शिकव. आणि हेच आईबापाची इच्छा असती. आणि मग त्या व्यासाने महाभारत, गीता, भागवत हे ग्रंथ लिहिले की हे ग्रंथ समाजापर्यंत जावा, समाजाचा विकास व्हावा, ही त्या व्यासाची दृष्टी होती. आणि मग ही आषाढी एकादशी झाल्यानंतर गुरुपौर्णिमा येते. ह्या गुरुपौर्णिमेचा प्रसाद घेतल्याशिवाय पंढरपूरला गेलेले लोक आहेत ते घरी परतती नाही. का नाही परतती? तर शंकराचा अवतार कोण आहे? कृष्ण. कृष्णाचा अवतार कोण आहे? विठ्ठल. आणि तो विठ्ठल कुठे? पंढरपूरला. कशा करता आला? पुंडलिक काय करतो? आईवडिलांची सेवा करतो. आणि त्याला वर देण्याकरता आला, तो वर काय मागत नाही. मग देवावर ऋण कोणाचे? पुंडलिकाची. मग मी ऋणात गुंतलेलो आहे. मग तुम्ही घरी जा आणि तो जे कुंडलिक करतोय ते तुम्ही करा. हे आठवण करून देण्याचं ठिकाण हे पंढरपूर. म्हणून तुका म्हणे माता पिता गुरु बंधू आणि कृपा सिंधू पांडुरंग. तुम्ही घरी जा, आईवडिलांची तुम्ही जर सेवा केली तर माझं ऋण कमी होईल. म्हणून ही आठवण करून देण्याकरता तिथला प्रसाद घेतल्याशिवाय लोक घरी परततील नाही. आणि मग आज आपण गुरु म्हणजे मार्गदर्शन. आपल्या जीवनामध्ये मी काय करतो आणि मी काय केलं पाहिजे. आता पूर्वीचे गुरु काय शिकवायचे? तुझे आरोग्य सांभाळ, ब्रह्मचर्याचं पालन कर, कष्ट कर आणि तूही जग आणि दुसऱ्याला जगव. स्वतः जगून दुसऱ्याला जगवण्याची कला हे शिकवत होते. आजचे गुरु काय करतात? फक्त पैसा कमव आणि तुझी एन्जॉय कर, तुझ्या जीवनाचं सुख कर. काय आजचं पैसा जो आहे ना हा फक्त माझ्या करता आहे. पूर्वीचं काय होतं? तू जग आणि दुसऱ्याला जगव. ही भारतीय संस्कृती. ही संस्कृती जपण्याचं काम पूर्वीचे गुरु करीत होते. आज ते राहिलं नाही. म्हणून आजचा दिवस मी जगल आणि दुसऱ्याला जगवील हे ज्ञान सांगणारे ते सद्गुरू. त्यांची रक्षणा काय होती? मी जे तुला शिकवलंय हे दुसऱ्याला शिकव. आजची काय गुरु? फक्त मला काहीतरी दे. मला मिळण्याकरता जे आजचे गुरु आहेत
ते त्या वेळेला नव्हते. म्हणून त्यांनी जे केलं ते आपण करायला पाहिजे. सद्गुरू बना. आपण जे केलेले विचार आहे ते दुसऱ्याला शिकवा. दुसऱ्याला आपण जे शिकवू, मी जगल आणि दुसऱ्याला जगेल. देव कुठे आपल्या हृदयात आहे. देव कुठे चंद्र सूर्य हवा पाणी. देव कुठे प्राणीमात्रात आहे. प्राणीमात्रावर दया करा. तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगू द्या. ही विचारधारा त्या गुरुची होती. आज ते गुरु राहिले नाही. आज सगळे काय झाले, भोग विचार झालेले, भावदृष्टी राहिले नाही. तर एक गुरुना काय केलं, त्याला 3 शिष्य होते आणि त्यांची परीक्षा घ्यायची होती. वाटामध्ये काटे आथरले होते. एक शिष्याला सांगितलं तिकडे जा त्या बाजूला. तो ते उडत 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 ते काटे चुकीत गेला. काय तिसऱ्यानं काय केलं तेच केलं. जो चौथा होता त्याने काय केलं, सगळे जे काटे होते ना ते सगळे काटे गोळा करून आणि बाजूला पेटून दिले. तो गेला. ते 2 नापास झाले, हा पास झाला. काय झाला, हे जे काटे हे मी तर जाईल पण दुसऱ्याला टोचतील, मग दुसऱ्याला तकलीफ होऊ नये म्हणून त्याने ते साफ केली. ती विचारधारा जो शिकवितो तो सद्गुरू. म्हणून आपला अहंकार घाला. आपले जे काम क्रोध लोभ मद मच्छर जे विकार आहे हे नाहीसे करा. आणि नाहीसे केल्यानंतर तुमचं जीवन सुखी होईल. जगा आणि जगू द्या ही शिकवणारी विचारधारा त्याचं नाव गुरु. तर ही विचारधारा शिकवणारा हा सिद्ध भैरवनाथ खेडचा आहे. इथं याने काय केलं, आपले जे शिवमल्हार खंडेराव आणि भैरवबा दोघांनी एकत्र येऊन राक्षस मारले. भैरवबांनी शंकर पार्वतीची सेवा केली आणि आपलं कुळदैवत आहे तो आपल्या देवाऱ्यात आहे. तो तुम्हाला काय सांगतो, मी जशी सेवा केली तशी तुम्ही करा. म्हणून आपण सकाळची देवपूजा करताना जे भैरवाचं जे आपण दर्शन घेतो ते कशाकरता घेतो, त्यांनी सेवा केली. खंडेरावाचं काय आहे, मी 2 बायका केल्या, मी चुकलो. तुम्ही 2 बायका करू नका, एक श्रीसंग राहा. हे खंडेरावाचं आहे. देवी शक्ती उपासना करा. आणि वीर आपले जे वाडवडील आहे त्याने आपल्याकरता काही केलं, आपणही आपल्या मुलांकरता काहीतरी करा आणि आपल्या आईवडिलांना सांभाळा. ही शिकवणारे आपले कुळदैवत हे ज्ञान आपण घ्या आणि आजची गुरुपौर्णिमा साजरी करू. जय भैरवनाथ महाराज की जय.